पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय। सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की जय। सद्गुरु सच्चिदानंद मारुति बाबा की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। आत्मा परम प्रिय हरी, त्याच्या नाम कीर्तीचा हर्ष भारी, नित्य नवी आवडवरी, सबाह्याभ्यंतरी हरी प्रकटे। प्रस्तुत प्राप्त प्रसंग। ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलं ज्ञानमृती, द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्रीपादनाथं गुरुराजवैर्यं मुक्षाणां ज्ञानदानैक्यदक्षं, कोटिक्षेत्रे निवासनं तन्नमामि। वेदविद्यामरिष्टं ध्यानमूलं गुरुमूर्ति, पूजामूलं गुरुपदं, मंत्रमूलं गुरुवाक्य, मोक्षमूलं गुरुकृपा। जयाच्या संगतीने विराग झाला, मनोदरीचा जडभास गेला, साक्षात परमात्मा मज भेटविला, विसरू कसा मी मारुती पादुकेला। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी। प्रस्तुत प्राप्त प्रसंग, प्राप्त समय, प्राप्त घटिका। आज आपण या ठिकाणी बोराडे वस्ती ना बोर्डे वस्तीवर आपण शिल्लेगाव आपण सत्संग मागच्या महिन्याचा आपण गव्हाणी वस्तीवर घेतला होता आणि आता यावेळेस आपण बोर्डे वस्तीवर घेतोय। त्या अनुषंगानं चिंतन झाले। या माऊल्या तर 7 वाजेपासून बसलेले होते बोर्डे भाऊ आमचे दोन्ही 7 वाजेपासून बसले होते बरोबर 8 म्हणजे 7 ते 8 8:30 म्हणजे 1.5 तास चिंतन झाली त्यांची, छान चिंतन झाली। आणि आपला हा उद्देश एकत्र यायचं एवढ्या करताच का चिंतन व्हायला पाहिजे। आपण नामस्मरण करतो ना, नाम घेतलं पण त्या नामाचा अनुभव यायला पाहिजे ना, कुठंतरी तो स्थिर व्हायला पाहिजे बुद्धीमध्ये। एवढ्या करता आपण हा जो सत्संग सोहळा आपण चालू केला। आता त्याच्यात ही हारातुरीची काही गरज नाही बरं का। पुढच्या वेळेस सत्संगाला हार नका आणायचं, उगाच खर्च वाढवू नका। आपल्याला काय होतं याची विपरीत मग पद्धती पडत चालतात। आपण घरचेच आहोत आणि आपल्याला या निमित्तानं काय होतं, हरिचर्चा होते म्हणून आपण हे करतो, नाही याची काही आवश्यकता नाही आपल्याला बरं का। पुढच्या वेळेस आपल्याला ते करायचं नाही। आज तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता जी ओवी घेतली ती एकनाथी भागवतातली, ज्ञानेश्वरी पुढे पण भागवतातली घेतली आणि भागवतातल्या अध्याय क्रमांक 2 श्लोक क्रमांक 40 आणि त्या 40ची पहिलीच ओवी। श्लोकाचं वर्णन करताना नाथबाबा सांगतात, आत्मा परम प्रिय हरी, त्याच्या नाम कीर्तीचा हर्ष भारी, नित्य नवी आवडवरी, सबाह्याभ्यंतरी हरी प्रकटे। ज्यावेळेस ऋषी मुनी बसले, परीक्षित राजा विचारतोय की माझा उद्धार कशानं होईल। परीक्षित राजाला कळून चुकलं काय का मला 7 दिवसात मरण सांगितलं होतं ना, मरण 7 दिवसातच आहे। मग आता आपण विचार करायला पाहिजे, आपल्याला 8वा दिवस आहे का? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, 7 दिवसात आपल्याला पण आहे ना। मग परीक्षित राजानं 7 दिवसात भागवत ऐकलं आणि 7व्या दिवशी उद्धार झाला। मग आपण किती भागवत ऐकतो का नाही, पिपरी खाली ऐकलं, आपल्या सावताबाबाच्या मंगल कार्यालयात ऐकलं, मारुतीच्या सप्त्यात ऐकलंय, आजूबाजूच्या गावामध्ये ऐकलंय। मग इतके आपण भागवत ऐकले, मग आपला उद्धार व्हायला पाहिजे का नाही का बरोबर आहे ना, व्हायला पाहिजे। मग का बरं नाही होत? आपल्याला तर राग द्वेष मद मत्सर सगळ्याचे टेन्शन किती आहे आणि कुठं जीवाला सुख नाही। रात्रंदिवस 8 तास तळमळ आपण करतो आहोत प्रपंचामध्ये। नाथबाबा सांगतात ही एकनाथी भागवत आहे बरं। याच्यात तुम्हाला गोकर्णाची कथा ना ऐकायला मिळणार नाही, याच्यामध्ये तुम्हाला दुसऱ्या कथा नाही, याच्यामध्ये उद्धाराचा मार्ग नाथबाबांनी सांगितलेला आहे का सामान्य जीवाला कळायला पाहिजे। म्हणून काय सांगतात, आत्मा परम प्रिय हरी। हरी म्हणजे कोण? आत्मा। एक हरी आत्मा, ज्ञानोबा सुद्धा हरिपाठात सांगतात ना, एक हरी आत्मा जीव शिव सम
वाया तो दुर्गम न घाली मन. अरे आत्माच देव आहे. मग जर आत्मा देव आहे तर मग त्याची ओळख कशानं होईल? त्याची ओळख आपल्याला काय केलं ना होईल? किती शास्त्र वाचल्यानं आपल्याला आत्म्याची ओळख होऊ शकते, किंवा किती आपण देवदेव केल्यानं आपल्याला आत्म्याची ओळख होईल. त्या हरीची, हरी म्हणजे आत्मा. मग त्या आत्म्याची ओळख होण्याकरता आपल्याकडं गुरु शिष्याची परंपरा आहे. सर्व देवादिकांनी, साधू संतांनी, ऋषी मुनींनी सद्गुरू केले. कशा करता? त्या आत्म्याची ओळख होण्याकरता. तशी नाही होत. आत्मा तर सगळ्याचाच आहे की नाही? श्वास सगळ्याचा चालू आहे का नाही? कुत्र्या मांजराचा बी बाबा सांगायचे श्वास चालू आहे. मग कुत्र्या मांजराला श्वासाची किंमत आहे का? श्वासाची किंमत फक्त मनुष्याला कळू शकते. 84 लाख योनीमध्ये एकट्या माणसाला ती कळण्यासारखी आहे, आणि माणसंच समजून घेत नाही. ही लय मोठी दुर्भाग्याची गोष्ट आहे. किती सोपा मार्ग आहे बघा. तुम्ही आताच सुधाकर माऊलींनी सांगितलं ना आपल्याला, का ह्या परमार्थाला लय लोक नाव ठेवणारच आहे ना, त्यात काही शंका नाही. कारण समाजाची त्याच्यात चूक नाही, अजिबात चूक नाही. समाज खूप चांगला आहे. आता मला नितीन भाऊ बद्दल काही माहितीच नाही, मी त्यांना ओळखतच नाही, आणि त्यांच्याबद्दल मी अपशब्द जर बोलत बसलो तर किती लोकांना पटत? कारण तो माणूस एकदम चांगला आहे, नंबर 1 आहे गावामध्ये, आणि मग मी त्याच्याबद्दल काहीतरी वेगळं बोलतोय. बरोबर. तसं आत्मा त्यांना माहितीच नाही ना. जसं मला नितीन भाऊ काही माहितीच नाही, तसं आत्मा किंवा आत्म्याची भक्ती होऊ शकते, त्याच्यातून परिवर्तन होऊ शकतं, आणि आत्माच परब्रह्म आहे ही त्याला ओळख नाही ना. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. खरा देवा म्हणजे आत्मा, आणि त्या आत्म्याची ओळख जगाला नाही. जगाचा काही दोष नाही याच्यामध्ये. नाथबाबा भागवतामध्ये सांगतात ना, या लागी लोक बाह्यता सोये नाचे प्रेमोन्मन्यता लोक तया म्हणती पिशाचता हा बोधू सहसा पंडिता न कळे. या लागी लोक बाह्यता. लोक जे बघतात ना, बाह्यचे जे आपलंही मन बघा ना तुम्ही, आपल्याला तरी आवडत होतं की नको भया ते लय अवघड आहे, त्याच्यात मी तरी लोक त्याच्या अंगात येत आहे. आपल्याला वाटत होतं, मी बी तसाच होतो ना. मला तसं असं कुठं देव राहतो का? या असं कुठं राहतं का? सगळे कपडे विस्कटले जाते, केस विस्कटल्या जातात, आणि असं कोणती भक्ती राहते का? पण ज्यावेळेस जावे त्याच्या वंशी तेव्हा कळेल. तसं नाही कळत ना ते. लोक बाह्य अंगानं पाहतात. बाह्य अंगानं पाहिलेला परमार्थ, आता मी बाहेरून घर पाहिलं तर वा 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 वा, पण घरात आत आल्यानंतर कळलं ना. तसं आहे परमार्थात आत गेल्याशिवाय. गुळ पाहून जमन का? त्याचं वर्णन करून जमन का? त्याचं पारायण गुळ 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 म्हणून जमन का? त्याची गोडी कळन का? नाही. खाल्ल्याशिवाय जशी गुळाची गोडी कळत नाही, तसा परमार्थ केल्याशिवाय, नाम घेतल्याशिवाय, नामाचं चिंतन केल्याशिवाय आत्मा कळत नाही. नाथबाबा काय सांगताय बघा इथं, आत्मा परम प्रिय हरी. परम म्हणजे श्रेष्ठ. आत्मा श्रेष्ठ या दुनियेमध्ये, आणि आत्म्याशिवाय या दुनियेत काही नाही. जे आहे ते सगळं परब्रह्म आहे, आणि त्या आत्म्याची ओळख आपल्याला करायची, बाकी काहीच नाही. मैला घालवायचं ज्ञान करायचं. आपल्यामध्ये जे अज्ञान आलेलं आहे, भ्रांती आलेली ना, तेवढी भ्रांती घालायची. तुकोबाराय काय सांगतात बघा, जया परमार्थाची चाड तिने सांडावेली गाड, दरोणी भजनाची चाड नित्य नेम आदरे. काय? ज्याला आत्म्याची भक्ती करायची आहे त्याला लिगाड सांडायचंय. लिगाड म्हणजे मी देह नावाचा अज्ञान. आपण देह नाही ना. देह काय आहे? या देहामध्ये काय आहे? हाड मांस रगत. तिसरं काही आहे का? बाई असो माणूस असो, हाड मांस रगतच, याच्या व्यतिरिक्त आहे काही? आत्मा नावाचीच आहे ना. आत्माचा तर विचारच चालला आपला, आत्माचा. पण आत्मा या कुडीमध्ये आहे का नाही? देहामध्ये आत्मा आहे. मग जर देहात आत्मा आहे तर कळतो का? तो कळत नाही. कारण जीवाला काय झालंय,
ही जी जिवाजीराव ज्या दिवशी जन्माला आला ना त्या दिवशी या जिवाजीरावला मनाजीराव भेटला. आणि या मनाजीनं काय केला, सारा सत्यानाश केला जिवाजीचा. बरोबर. आपण नाही म्हणतो का त्याच्यामुळेच वाटोळ झालं. त्याच्यामुळे कोणामुळं? मनाजीमुळे. आपल्या मनाजीमुळे झालं, लोकांच्या मनाजीमुळे नाही. नाही. शेजारी मनाजीमुळे नाही, आपल्या मध्येच एक मनाजीराव आहे. आणि तो मनाजीरावानं काय केला, आपला घात केलाय. त्या मनाजीरावानं काय केलंय, हळूहळू हळूहळू हळू या देहाचं इतकं प्रेम वाढवलंय त्यानं, इतकं प्रेम वाढवलंय त्यानं का त्यानं जिवाजीरावला मारून टाकलं आणि सगळी संपत्ती त्याची करून घेतली. मग ह्यो जिवाजीराव काय झाला, याचे सगळे इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 11 मन आणि बुद्धी त्यानं त्याच्या अधीन करून घेतली. आणि त्याच्या अधीन करून घेतल्यामुळे काय झाली, सत्ता मनाजीरावाची चालली. मन म्हणेल तसं, मन म्हणतं चिंतनाला बसायचं, मन म्हणतं नको आज लई जाम झाले, आता आज लई शेतात काम होत, लई अंग दुखू राहिलं. कोण म्हणतं? मनाजीराव. मनाजीराव म्हणतो. अंग काही म्हणत नाही. अंग काही म्हणतं का? हे तर जड आहे ना, हे जड काय म्हणणारे काहीच म्हणू शकत नाही ते. पण मनाजीराव त्याला ध्यान करून देतो, कंबर दुखू राहिलं, पाठ दुखू राहिली. ह्या मनाजीरावनं काय केलंय, आपला सत्यानाश केला. आणि तेवढ्या मनाजीरावाचा लय आपल्याला करायचा आहे. आणि मनाजीरावाचा लय नामाशिवाय होत नाही. मन होय उन्मन, बुद्धीचा निश्चय परब्रह्म. बुद्धीचा निश्चय व्हायला पाहिजे. आपल्याला जो बोध मिळाला ना, आपल्याला जे नाम मिळालं ना, हे नाम कशाचं आहे, हाची अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी म्हणा. त्या मनाजीरावला आता सांगायचंय नामधारकांना, आपण सगळ्यांनी, मनाजीराव तुम्ही गच राहता. ते काऊन स्थिर होऊन नाही राहिलं, चिंतनाला जरी बसलं तरी ते 1 मिनिट बसू देत नाही. हो, ते साईराव आहे, रपळतच राहतंय. मग त्या मनाला आपल्याला सांगायचंय का या दुनियेमध्ये आत्माच आपण आहोत. देह तर कधी बी काढी लावणारे, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. अरे आयुष्याची माती करून टाकली या मनाजीरावना. या मनाजीरावच्या नादी लागला जिवाजीराव. मग त्या जिवाजीरावाला कळाना म्हणून आत्म्याची भक्ती करा. आपले महात्मे सांगत असतात ना, शेपूची भाजी खाल्ली तर ढेकर शेपूचा येतो, पालकाची भाजी खाल्ली तर ढेकर पालकाचा. तर जे खाल्लंय त्याचा ढेकर येतो का नाही. मग भक्ती जर आपण देवाची केली तर देवाचा अनुभव यायला पाहिजे का नको. मग आम्ही देवाचा अनुभव येतो का आपल्याला, आपण भक्ती करत नाही का. प्रत्येक जीव भक्ती करतो ना. देख मनुष्य जात सकळ, स्वभावताच भजनशील, झाले ऐसे केवळ माझे ठाई. सगळे जीव भजन करतात, करत नाही असं नाही. पण ते भजन आत्म्याचं नाही, उपाधीचं भजन आपण करतो. उपाधीचं भजन नाही तर आत्म्याचं भजन करायचं. आत्म्याचं भजन केलं म्हणजे अनुभव आत्म्याचा येतो आणि त्याचं वर्णन नाथबाबा इथं करतात. आत्मा परम प्रिय हरी, खूप आत्मा परम आहे. जसं दृष्टांत देतो बघा बरं का, आईचं लेकरावर प्रेम असतं का नाही. मुलगा असतो का नाही, एकुलता एक मुलगा असतो, त्याचं किती लाड करते आई, किती कौतुक करते त्याचं. त्याचे सगळे लाड आई पुरवत असते. त्यांना किती जरी त्रास दिला तरी आई त्याला काय करते, सांभाळते का नाही. तो काही जरी बोललं आई मध्ये जाऊ दे, अजून लहान येते, सुधरून अजून मोठं झाल्यावर सुधरण, मोठं झाल्यावर सुधरण. ते मोठं होतं त्याला पोरं होते तरी आई म्हणते नाही अजून ती सुधारणारच. आता कवर लोक सुधारतात ते माहित नाही, पण आईची काय आहे, आशा आहे. आशा आहे का नाही, का बाळ माझा निश्चित उद्या सुधारेल, वाटेल सुधरेल, ही अपेक्षा आहे आईला. म्हणून आई त्याचा तिरस्कार करत नाही. जसं वागलं तसं वागू देते, जे मागितलं ते खायला देते. का, लेकरू माझा आहे म्हणून. बरोबर आहे की नाही. तसा देव माझा आहे असं वाटलं पाहिजे. मग त्याच्यासाठी काही करायची तयारी असते. मग रातभर जरी पाणी भरून आणला तर सकाळी त्याला चिंतनाला बसावं वाटत. दिवसभर जरी काम केलं असेल तर त्याला संध्याकाळी आई म्हणते का मी लई दिवसभर काम केलं, ते म्हणतात नाही नाही मम्मी तो आज मांडीवर बसायचं आहे. मग आई म्हणते का मी लई थकून आले भाऊ, मला लई कंबर दुखू राहिलं, मला लई अंग भरून येईल, तरी ते म्हणतात आई तो आज मांडीवर बसायचं. ती म्हणते का नको नको तिकडे तो बापाच्या मांडीवर बस. नाही म्हणा, चुलती म्हणू शकते
मावशी म्हणू शकते पण आई नाही म्हणू शकत. म्हणू शकते काय नाही. नाही. तिची किती जरी तकलीफ असली, तिला किती जरी त्रास असला तिला, तर ती लेकराला बाजूला करत नाही. तसं दृष्टांताच्या सिद्धांताकडे या. तसा देव आपला वाटला पाहिजे, नाम माझं वाटलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपलं वाटन मग त्यावेळेस माणूस आवडीनं करत. मग किती जरी दुखत असलं तरी आपल्या नाकपुड्या बांधे का? श्वास रात्रंदिवस चालू आहे ना, त्या श्वासागणित त्या आत्म्याची भक्ती आपल्याला करायचंय. ज्ञान देवा म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची, अखंडित सेवा करायची. रात्रंदिवस चालू आहे नामस्मरण आपलं. ज्या दिवशी सद्गुरूनं आपल्यावर कृपादृष्टी केली ना, नाम आपल्या जीवनामध्ये आलं ना, आपलं मन जास्त शंका खात आहे, आपलं मन जास्त विचार करत आहे, आपलं मन ज्यादा सैरा वैरा पळत आहे. पण जे सांगितलंय सद्गुरूंना, जसं सांगितलंय तसं आपण करत नाही. आपण मागच्या वेळेसच बोललो आपण गव्हाणे भाऊंच्या तिथं, चिंतनाला बसल्यानंतर नाम म्हणायची आवश्यकता नाही. आता पाठ झालं का नाही? ते नाम पाठ झालं का नाही? झालं की नाही? मग नाम जर पाठ झालं तर त्याला म्हणायची गरज आहे का? आपलं नाव आपण कधी पाठ केलं का? आपल्याला कोणाला आठवण करून द्यावं लागते का? जसं आपलं नाव आपल्याला सहज आता माहिती आहे, त्याला पाठ करायची गरज नाही, आपला निश्चय झालेला आहे. मी ज्ञानेश्वर, हे निश्चय झाला त्याचा वाला. तसं नाम आता निश्चय व्हायला पाहिजे आपला. मी ज्यावेळेस बसलो ना, त्यावेळेस माझ्या श्वासात नाम येतच आहे हा बुद्धीचा निश्चय व्हायला पाहिजे. म्हणत बसल्यामुळे काय होतं, देहावर राहतो आपण. म्हणायचं नाही सांगितलं, आजपाजपणे उलट प्राणाचा. आणि तेथे या मनाचा निर्धारू असेल, मनाचा निश्चय करायचा आहे. बुद्धी निश्चय आत्मज्ञान, बुद्धीचा निश्चय पक्का करायचा आहे. चालताना मग करता येतं का नाही माऊली? चालताना बी करता येत आहे. जेवताना आपलं मन तिकडे जात नाही हो. तुम्ही बघा ना, जेवायला बसल्यावर किती जणांचं मन नामाकडे जातं सांगा बरं? जातच नाही आपलं मन. ज्याचं जे आरूढ आहे त्याचं जात. आणि जायला पाहिजे. आपण असा निश्चय करू आता, आज पुढच्या महिन्याला चालताना जरी मी चाललो ना, मनामध्ये नको तो विचार कर, मला पाण्याची जार आणायला जायचं, ते चालला काय करता? जार हातात आहे का नाही, आणायची हे माहिती आहे का नाही मनाला? मग रस्त्याने विचार काय करायचा, आज काय चालू होतं ना, आज हे करायचं होतं, आज अरे पण रस्त्याने बी विचार. तिथं नाम चाललं पाहिजे. सतत नामस्मरण आपल्या मनाला पुटू 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 करायला पाहिजे. तुम्ही मावल्या खूप भाग्यवान आहे. तुम्हाला आहे ना स्वयंपाक करता 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 येत आहे. फक्त तुमच्या मनाला छंद लागला पाहिजे. छंद नाही नामाचा, हा देव काय कामाचा? मी लय देव देव करतो, मी लय देव देव करतो, पण छंदच नाही नामाचा. त्याला काही अर्थ आहे का? खूप सुंदर घर बांधलेलं आहे, 1 कोटीचं खूप सुंदर घर बांधलेलं आहे. अगदी त्याला पडदे वगैरे सगळे स्वच्छ, स्टाईल चांगली बसवलेली आहे, अगदी झगमगाट आहे घरामध्ये सगळा. पण त्या घरातच कोणी राहत नसेल तर काय अर्थ आहे त्या घराला? एवढं बांधून काही फायदा आहे का? काहीच अर्थ नाही ना त्याला. तसं आम्ही खूप देव देव करतो, परंतु आत्म्याची करतो का भक्ती? आत्म्याची भक्ती व्हायला पाहिजे. आत्मा परम प्रिय हरी, त्याच्या नाम कीर्तीचा हर्ष भारी. त्या नामाचा हर्ष आनंद नित्य नवी वाढला पाहिजे, सतत वाढला पाहिजे. नामावरचा भाव, नामावरचा विश्वास, नामावरची श्रद्धा सतत वाढली पाहिजे. जर श्रद्धा असेल, विश्वास असेल, भाव असेल, जसं आपल्याला एखाद्या गोष्टीची गरज आहे, आपल्याला कितीदा स्मरण होतं त्या गोष्टीचं. समजा एखादी गोष्ट आपल्या घरामध्ये, आता फ्रीज नाही, या मावल्याला राहतो दिवस तेच राहतो डोक्यात, आपल्या घरात फ्रीज नाही, आपल्या घरात फ्रीज नाही, आपल्या घरात फ्रीज नाही, साऱ्याच्या घरात फ्रीज आहे, भाज्या खराब होऊ राहिल्या, दूध खराब होऊ राहिलं, म्हणजे कारण पाहत चालतात पुढं 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 पुढं, बरोबर आहे? म्हणजे त्याची काय आम्हाला गरज आहे, म्हणून त्याची काय सतत आठवण आहे. आणि नामाची विचार करा बरं तुम्ही, नामाची गरज आहे का? नामाची गरज वाटली पाहिजे का नको? नामाची गरज वाटली पाहिजे. अरे माझं नामस्मरण राहिलं. मी एका ताईला विचारलं, म्हटलं ताई आली, अगदी तिला जायचं होतं, मंडी तोडेल होती, बाजाराला जायचं होतं.
कॅरेट डोक्यावर होतो म्हणे, भाऊ थांबा मला दर्शन घेऊ द्या, मला थांबा दर्शन घ्या. अरे म्हटलं ताई निघाली ना तू, आता जाऊ दे ना, झालं ना दर्शन. नाही म्हणे थांबा. उतरलंय आम्ही दोघांना, कॅरेट उतरलंय डोक्यावर खाली, बिचारी थांबली, दर्शन घेतलंय. म्हटलं ताई तुझं जर दर्शनासाठी एवढा आट्टा असे ताई, तर मग मला तू सांग बरं, तुला नामाची आठवण कधी येते? तर मग ती ताई मला सांगते, भाऊ कामाची एवढी गडबड आहे ना, या हप्त्यात चिंतनच नाही झालं. अरे चिंतन झालं नाही विचारलं मी तुला, चिंतनाला बसली विचारलं का? मी नामाची आठवण कधी येते एवढं विचारलं. ती माहिती 2-3 दिवसापासून आलीच नाही. मग सांगा बरं तुम्ही पाय पडून काही अर्थ आहे का त्या गोष्टीला? नामाची आठवण यायला म्हणजे तुम्हाला काही वेगळा वेळ द्यायची गरज असते का? आपल्या प्रत्येक कृतीमध्ये नाम आहे, फक्त आपलं लक्ष काय नाही त्याच्याकडे नाहीये. अहो देव रात्रंदिवस आपलं भजन करतोय, आपण नाही करत देवाचं भजन. करतो का आपण? सांगा बरं. चिंतन आपण करतो का देव करतो? आपण कुठं आपला श्वास घेऊन राहिलो? सांगा. तुम्ही आता इथं बसेल, कोण ओढून राहिलं श्वास? मला सांगा बरं. मग जर आपण श्वास ओढत नाही ज्या तिथं ओढत नाही त्या तिथं चालू आहे, मग माझं भजन कोण करताय? माझा भजनच तो करतोय. चिंतन समयी सेवा आपुलीचा देई. आपली सेवा तोच करतोय प्रभू. आपण काय देवाचं चिंतन करणार आहे? पण आपल्या मनाला आपल्याला सांगता आलं पाहिजे. आपल्या मनाला आपल्याला काय करता आलं पाहिजे? सतत सतत त्याचं स्मरण करता आलं पाहिजे. आणि परम श्रेष्ठ आहे ते साधन. नामस्मरण साधन श्रेष्ठ कलियुगामध्ये सांगितलं. तुम्ही नाना साधनाच्या किती खटपटा करा, किती जरी परमार्थ जीवानं केला, तरी तो नामापुढं शून्य सांगितला. आत्माच नाहीये देहामध्ये. देव खूप सुंदर आहे, खूप चांगला आहे, गोरा गोमटा आहे, आणि त्याच्यातून आत्मा निघून जायले, त्याला काही अर्थ आहे का? म्हणून आत्म्याची भक्ती शास्त्रानं सांगितली. ती भक्ती आपण करतो आहोत सगळेजण. फक्त तेवढ्या श्रद्धेनं विश्वासानं करा. अगदी आवडीने भावे हरिनाम घेस, मग तुझी चिंता. अहो त्याला आहेच आपली चिंता. देवाला आपली चिंता आहे की नाही? जन्माला याच्या आधी देवानं आपली चिंता केलेली, पण आपलं त्याच्याकडे काय नाही, लक्ष नाहीये. बघा तुम्ही, ज्या दिवशी मी माझ्या आईच्या उदरामध्ये जन्माला आलो, बरोबर आहे का नाही? मग माझ्या आईला वाटलं होतं का याला दुधाचा उकडा लावा लागेल म्हणून? मी जन्माला याच्या आधी माझ्या प्रभूने माझी व्यवस्था केलेली आहे. आईच्या स्थानामध्ये कोणी निर्माण केलं दूध? आई ज्या माऊलीला लेकरू झालं तिलाच पाहणं येतो, दुसरीला नाही येत. येतो का? तिथं का सिस्टरनी राहत्या, डॉक्टरनी राहत्या, येतो का? नाही ना. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती? कोणा केली दुधाची उत्पत्ती? विचार करा ना. कधीतरी आपण विचार करा. प्रभूला माहिती होतं हा जीवनजीराव ज्यावेळेस जगामध्ये जाईल ना, त्यावेळेस तो माझं लेकरू गेल्या गेल्या काही भाकर चुरणार नाही. ती चुरील का? नाही. त्याला माहिती दात राहणार नाही याच्या वर्ष 2 वर्ष, याच्या तोंडात काय राहणार नाही, दात राहणार नाही. म्हणून देवाना दुधाची निर्मिती केली आईच्या स्तनामध्ये. केली की नाही? बघा ना, मी जन्माला याच्या आधी प्रभूनं जर माझी व्यवस्था केली असेल, सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला आईसे नाही. सगळ्या जीवाची व्यवस्था त्यानं केलेली आहे. जब दंत न थकब दूध दिया, अब दंत दिये तो अन्न न दे. असं कधी होईल का? असं होऊ शकत नाही. पण आमचा त्याच्यावर विश्वास नाही, भगवंतावर विश्वास नाही. आपल्या डोक्यामध्ये देव कसा आहे? तो मंदिरात आहे, देव्हाऱ्यात आहे, त्याच्यापर्यंत जावं लागतं, बंदिस्त करून ठेवलं देवाला. बरोबर आहे का नाही? मग आपल्यातला जो देव आहे तो देवळात आहे का? आताच आहे ना हो. देह देवाचे मंदिर, आत्मा परमेश्वर. आणि आपण बाहेर खूप देव केला आणि आत्माच नाही ओळखीचा झाला तर उपयोग नाही. असं नाही, पण शीन होईल. देव दररोज भेटल, पण ते दररोज बिट्टे भेटलं पाहिजे. बिट्टे भेटायचं मग तावाच भेटत. तसा आत्मा परम प्रिय सांगितला. परम आहे, श्रेष्ठ आहे, आणि त्याचा आपल्याला प्रिय वाटलं पाहिजे. आपल्या श्वासाकडे आपलं कोणत्याही काळी कोणत्याही वेळी आपलं लक्ष गेलं पाहिजे, तरच ती गोष्ट आपल्याला शक्य आहे बरं का.
त्याच्या नामकीर्तीचा हर्ष भारी. नामस्मरण करताना आनंद वाटला पाहिजे, उत्साह वाटला पाहिजे, स्फूर्ती वाटली पाहिजे आणि करावं वाटलं पाहिजे. आपल्याला जर चटणी खावा वाटली तर घरचे कसे म्हणते, हा चांगली चटणी कर बरं, म्हणजे खावा वाटली म्हणून कर बरं. तसं मग आज नामचिंतन कर बरं असं म्हणतं कोणी का? आवडीचं नाही ना ते. आवडीचं व्हायला पाहिजे, नाम आवडीचं व्हायला पाहिजे. जर नाम आवडीचं झालं तर बाकीचं गौण ठरतं. जसे तुम्ही माता मावल्या आहे, कोणी आपण का होईना, आपल्याला जर आपली आवडती सिरियल चालू असली तर आपण लाख काम बाजूला टाकून बसतो की नाही तिकडं. भांडे जरी पडायला झाले चट करू आपण नंतर, हो दे एवढी मालिका झाल्याशिवाय कोणी बाकीचं काम करत नाही. मग का? मालिका आवडीची आहे म्हणून. मग तसं नाम देव आवडीचा आहे का माझा वाटला पाहिजे. बरं, देवाशिवाय या विश्वात आपलं कोणी नाही बरं का, कोणीच नाही, आपलं कोणीच नाही. ना आई वडील, ना बंधू, ना मित्र, कोणीच नाही. गुरु बी नाही हो. गुरु फक्त काय करतात, बस ते वाटाडे तेवढे वाट दाखवाय करताय. नाही तर मराठी टायमाला कुठं गुरु, मराठीच्या टायमाला सद्गुरू राहता. हा, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरू वाचून. सद्गुरू म्हणजे स्वरूपाकार असतात. आणि मला आत्मा कसा आहे, मर्यादित आहे का? आपल्या गाव इथला घरापुरता आहे का, गावापुरता आहे का? हा, ज्ञानदेवा पुसे निवृत्तीशी चाल आणि गगना उडी वाढ आत्मा आहे. नाम म्हणजे आत्मा. नाम आता कळालं का? नाम कशाला म्हणतात? आत्म्याला नाम म्हणतात. आणि नाम आता कळालं का नाही? आणखी पुढे जाऊन सांगतो. सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा सांगायचे, भाऊ, आपल्या नाकातलं आकाश, आपल्या नाकातला प्रकाश आणि आपल्या नाकातली हवा आपल्या पुरती जगभर आहे. मग जर जगभर आहेत, आपण केवढे मोठे? अनु रेणू या थोकड आणतो का? मग आपण केवढे? आपण सुद्धा तेवढे. पण आपल्याला बुद्धीचा निश्चय व्हावा लागेल. जोपर्यंत बुद्धीचा निश्चय होणार नाही तोपर्यंत ती गोष्ट होणार नाही. नामस्मरण करता करता नामावर आवड निर्माण झाली पाहिजे, नामावर प्रेम निर्माण झालं पाहिजे. म्हणजे भगवंतावरचं प्रेम वाढत गेलं पाहिजे. नामावरचं, प्रपंचावरचं प्रेम कमी होत होत गेलं पाहिजे. म्हणजे प्रपंच सुटत नाही, कामधंदा बुडत नाही, उलट कामधंदा अतिशय व्यवस्थित होतो. प्रपंच वसुरो चित्त तुझे पायी मोरो. भगवंताकडे जसं जसं प्रेम जाईल ना. तुकोबारायला एका जणांना विचारलं, तुकोबाराय तुम्ही जे चिंतन करता, नामस्मरण करता ते किती आहे? तुम्ही जो देव मानतात ना तो देव केवढा मोठा आहे? तुका म्हणे बहु मोठे, अनु रेणू या धाकोटे. अरे त्याच्या पुढे अनु रेणू खूप फिक्का आहे. इतका मोठा माझा देव आहे. देखिला देखिला माय देवाचाही देव. ज्ञानोबराय सांगतात, माय देवाचाही देव पाहिला. पाहता पाहता न पुरे धनी, तिथं मन सुद्धा पुरत नाही. हे डोळे ना, डोळे सुद्धा पुरत नाही तिथं. इतका मोठा माझा आत्मा आहे, माझा भगवंत आहे. आणि त्याची ओळख आता आपल्याला झालेली आहे. फक्त काय होतं, मनाचा बुद्धीचा निश्चय करायचा का तेच श्रेष्ठ आहे, नामच श्रेष्ठ आहे. जगात दुसरं तुम्ही काही साधना करा, जप तप कर्म क्रिया नेम धर्म, वावगाची श्रम व्यर्थ जाईन. तू ज्ञानोबराय सांगू राहिले का नाही? नादबाबा हरिपाठामध्ये सांगतात, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरिनाम जपता घडी. काय ताकद आहे नामामध्ये. कोट्यावधी यज्ञ केल्याचं फळ एक नामस्मरण करा. पण कशानं करा? आवडीनं, श्रद्धेनं, प्रेमानं, भावानं करा. इतकं विश्वासानं करा. त्यावेळेस त्याचं फळ, कोट्यावधी यज्ञ केल्याचं फळ एका नामामध्ये आहे. नामाला महत्व आहे कलियुगामध्ये. आत्मा परमप्रिय हरी, त्याचे नाम कीर्तीचा हर्ष भारी. नित्य नवी आवड वरी. नित्य आवड, नित्य पाहिजे. नामस्मरण कसं पाहिजे? आज लय काम म्हणून झालंच नाही असं नाही पाहिजे. नाही, किती जरी काम आहे मग आपण जेवलो नाही का, किती जरी काम आहे म्हणून आपण आराम केला नाही का, झोपलो नाही का? आपण लयच काम आहे म्हणून झोपला नाही कोणी माणूस? झोपतो, आपण आराम करतो, सगळ्या गोष्टी, जेवण करतो, बहिर दिशेला जातो, सगळ्या क्रिया करतो आपण. फक्त नामच काय घेत? फक्त नाम. बरं, तुम्हाला काही काम धंदा सोडून माळायला आपण सांगितलं का? आपल्या सद्गुरूने काय सांगितलं तुम्हाला? काम धंदा बुडा आणि माळावडीत बस सांगितलं का? काहीच नाही ना.
काहीच तुम्हाला फक्त लक्ष तिकडं जाऊ द्यायचंय. आपल्या मनाला सांगता आलं पाहिजे, अरे बघ ना गेलं पाहिजे तिकडं, ते जाऊ दे त्याला, ती जाऊ द्या कुठंही जाऊ द्या, हिंडून दे त्याला. पण त्याचं तर आपलं लगेच ताबडतोब त्याला सांगता आलं पाहिजे. आपण काय होतं, चिंतनाला जर बसलो का आपण त्याच्यामध्ये गुंतत चालतो. समजा एखादं काम करायचं राहिलं, त्याला पीठ मळायचं राहिलं, समजा उदाहरण सांगू राहिलो, ते लगेच पाहतं पीठ संपलं का नो, आधीच त्याच ते भोकीत राहतं, काही काही करीतच राहतं. गिरणी चालू असन का, गिरणीवाला घरी असन का, अरे तू अजून डब्याला गेलाच नाही ना, गेलीच नाही ना बाई तू, मग आधीच ते एवढं मोठा इतिहास तयार करतं का नाही. त्याच्याकरता त्याला सांगायचं, झालं पीठ मळून जेवले झोपून राहील, तू गच राही, नामस्मरण कर. ज्यावेळेस आपण चिंतनाला बसलो तेव्हा सारं आवरूनच बसेल की नाही, सारं सोडूनच येईल की नाही. आता इथं बोर्डे वगैरे काय आलो, सारं सोडून आलो की नाही, तरी ते म्हणतं काय रे गॅसचं बटन बंद केलं की नाही का, अरे दे ना सोडून, आता गॅस घरी, तू ते सारं घरी दे सोडून, आता फक्त एकच घे. त्या मनाला सांगायचं, राऊंड 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 राऊंड, जसं वळती हाणावं लागते की नाही ढोरांना, तसं मनाला वळती हाणायची. पावला पावलाला क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवशिंदू. आपण जर म्हणलो लय काम आहे बाबा, आता आपण आहे ना रात्री लई आमलो, आपण सकाळी करू, आणि रात्री शिट्टी वाजली तर सकाळ सकाळ ठिकाणी नाही ना. म्हणून मला एका ताईने प्रश्न विचारला होता, नाम घेतलंय, नवीनच नाम घेतलं, आणि ती ताई मला म्हणते, भाऊ असं जबरदस्त चिंतन झालं त्याचं, 1.5-2 घंटे बसली होती ती, आणि उठल्याबरोबर तिला सावध केलंय, 15-20 मिनिटं लागले सावध करायला तिला. इतकं जबरदस्त चिंतन झालं, परिपूर्ण देहाचा विसर पडून गेला तिला. आणि सावध ज्यावेळेस केलं त्यावेळेस ती ताई मला म्हणते, भाऊ मी जर उठलेच नाही तर चिंतनातून. अरे म्हटलं मग जाऊ दे ना, बसली तर बसली, मी समाधी बांधली ना तुझी वाली. असं होत नसतं, चिंतनात बसला आणि जे उठला नाही असं होत नसतं. भगवान परमात्मा काय करत असतो, त्याला तेवढी जेवढं वेळ आहे त्याची ती साधनेची, तेवढे आजही त्या ताईचं चिंतन इतकं जबरदस्त आहे. पहिल्या दिवशी 1.5-2 घंटे जिचं चिंतन झालं, आजही ती ताई इतकी सुंदर चिंतन करते का तिला असं वाटायचं, भाऊ माझ झोपीत जर श्वास बंद पडला तर कसं होईल. अरे म्हटलं चालू आहे ना, ते बंद आहे का, तू श्वासात नाम टाकून दे ना, जी रीत सांगितली ना तुला, ज्या रीतीनं नाम सांगितलं आणि त्या रीतीनं कर ना. तू कोमात जरी गेला, जीव कोमात जरी गेला तर त्याचं चिंतन चालू राहतं. आम्ही खूप भाग्याचे, सद्गुरू सच्चिदानंद मारुती बाबांची एवढी जबरदस्त दया तुमच्या आमच्यावर झालेली आहे. एवढं जगात याच्यापेक्षा जर तुम्हाला आणखी काही चांगलं वाटलं ना कुठं माऊली, याच्यापेक्षा श्रेष्ठ जर काही वाटलं ना, खुशाला आम्हाला सोडून द्या, विसरून जा आम्हाला, आणि तिकडं जा तुम्ही, या माळी काढून टाका, आणखी माझ्या स्फटिकाच्या घालायच्या गावा. पण याच्यासारखं श्रेष्ठ जगात आज मी महाराष्ट्रात हिंडतो बाबांच्या आशीर्वादानं, कुठंच काही नाही. बरं विश्वात बाबा मला म्हणायचे, भाऊ तुम्हाला याच्यापेक्षा चांगलं भेटलं तर खुशाल जा, पण काही कुठं काहीच नाही, उगं खिचे कमी व्हायचं काम नाही. खेट्या मारता मारता जमरे गेले लोकांचे, काही खेट्या मारता मारताच गेले, पण नाही उद्धार झाला. नामासारखं श्रेष्ठ साधन या विश्वामध्ये काहीच नाही. आत्माच प्रिय आहे, आत्माच देव आहे, हा बुद्धीचा निश्चय पक्का होण्याकरता नाथबाबा सांगताय. ही गोष्ट परीक्षिताला सांगितली. ही गोष्ट परीक्षिता बघ, हा बुद्धीचा निश्चय तुला करायचा आहे, 7 दिवसामध्ये तुला बुद्धीचा निश्चय पक्का करायचा आहे. मी देह नसून मी आत्मस्वरूप आहे, आणि आत्मा मर्यादित नसून विश्वव्यापक आहे. आता विश्वात्मके देव हरीची आजासा हरिदाही दिशा, कुठं नाही तो कहा पगडारू देखे आणि रा देखे तो सब वही नाही गेरा. कुठं जिथं पाय ठेवावं तिथं भगवान परमात्मा भरलेला आहे. मी नसे असा कौन उठावासे, परी प्राणियाचे दैव कैसे न देखती माते. नित्य नवी आवड असली पाहिजे त्याच्यावर, नित्य नवी. तुम्ही सकाळी चिंतनाला बसा, नंतर आता समजा आता काही काम नाही घरीचे बा, आणि मग बसेलच आपण, पुन्हा 2 घंट्यानं तुम्ही चिंतनाला बसा, तुम्हाला पहिल्या चिंतनाचा अनुभव येणार नाही, नवीनच अनुभव येईल. आत्मप्रभानीच नवी तेची करुणी ठाणे दिवी, इंद्रियाशी चोरून जेवी तयाशीच पाहावे. नित्य तुम्ही कधी बसा चिंतनाला, तुम्हाला नवीन अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. पण तेवढ्या श्रद्धेनं, तेवढ्या विश्वासानं, तेवढ्या अट्टासन होऊ द्यायचं. या देहाला काय होतं तुम्हाला एकूण सांगू का, अडचणी जास्त निर्माण होतात चिंतनामध्ये. मच्छर गणगण करल, पाठीला असं टोचल्यासारखं होईल,
नाही तर काहीतरी अकराळ विक्राळ दिसन, मग त्यांना घाम फुटतो जीवाला, भीती वाटते असं. पण डोळे उघड्यावर कुठं जाता येईल? ते तुम्हाला काय केलेलं आहे, तुमच्या भजनापासून वेगळं करण्याचा, देवापासून तुम्हाला बाजूला करण्याचा प्रयत्न मन करतय. मनच राहतं ते. तुकोबाराय चिंतन करत होते, चिंतन करता 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 भूत येऊन समोर उभा राहिलं. तुकोबाराय चिंतन करत होते. आता ते चिंतनामध्ये प्रभूला तुकोबारायला विक्षेप तयार करायचं, ते देवावर आणायचं. तुकोबाराय राहून राहून त्या चिंतनामध्ये एकाग्र व्हायचे. तुकोबारायनं डोळे उघडले, म्हणे देवा तुला एवढंच होऊन यायचं होतं का? अधिकार होता तेवढा. तुला एवढंच होऊन यायचं होतं का? त्या भूताला देव व्हावं लागलं. आपलं मनच भूत आहे. कोण भूत आहे? दुसरं कोण भूत नाही जगामध्ये. तुम्ही तुमच्या डोळ्यापुढे आला असं ते 11 वेगळं, तसं नाही राहत भूत. आपलं मनच लय मोठं भूत आहे. इथं बसल्या बसल्या तुम्ही पाहणं विचार करता का नाही ते? अहो साधा आता आपल्याला इथून जायचंय घरी, आता अंधारात जायचंय की नाही, साधी ऊसाचं चिपड पडेल राहू द्या, वाटत का नाही? आपल्याला बाबा हे मोठं लय लांब आहे. अरे पण ते अंधार आहे ना. अजून आपल्या डोळ्याला काय झालंय, भ्रांती झाली. लय मोठं दिसू तर राहिलं, लगेच माग आचकतो आपण, बरोबर आहे की नाही? आचकतो. अरे पण त्याचा तुला शहानिशा कर ना, लय सोपं आहे. त्याच्याजवळ काय करावं लागतं का? लय मोठी काठी आणायला पळावं लागतं का? काय करावं लागतं त्याला? काय नाही. आता तुमच्याजवळ साधनच नाही, काय नाही, अंधारात जायला, अंधारात जाऊ राहील, बॅटरी नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. पण शंका खाल्ली मनानं, शंका खाल्ली, तिथं काय करावं लागत आहे? 16 समार करावं लागत, मोठ्या आरडावाडा करावं लागतं. काहीच नाही करायचं. अल्लाद माती या जवळ, चिमुटभर माती घ्यायची, फेकून पाहायची. समजा माती पडली, ती हल्लं का समजून घ्यायचं, नाही हल्लं तर किती वेळ लागेल? किती वेळ लागेल तेवढी भ्रांती जायला. भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्यानं मन धुतले, आत्मस्वरूपी घातले हरून या. बस असलं माची टाकलं तर सळसळ सळसळ निघून जाईल. आणि जर नसलं तर ते जागीच पडेल नाही, समजून घ्यायचं हे ऊसाचं पाचट, बरोबर आहे की नाही? तसा देह मी आत्माच आहे, पण मनानं निश्चय करायचा आहे. नामरूपी जशी ती चिमूटभर माती टाकली तशी नाम टाकलं रे टाकलं, लगेच फैसला 1 मिनिटात. मी देव मी वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता, आहे ठाऊक सभाह्य संता. साधू संतांनी एवढ्या करता नामस्मरण दिलं, एवढ्या करता रीतीनं दिलंय. म्हणून त्याची नित्य नवी आवड वाढली पाहिजे. असं वाटलं पाहिजे जीवाला, प्रत्येक क्षणाला मी कसं प्रभूचं नामस्मरण करल. तुकोबारायला विचारलंय, तुकोबाराय तुम्ही चिंतन कधी करता हो? तुकोबाराय सांगतात, मला चिंतन कधी करता हे नका विचारू, मी चिंतन कधी नाही करीत हे विचारा. त्यांनी सांगितलं तुम्ही कधी नाही करीत चिंतन. ते सांगतात, शिंक जांभळी खोकला, इतकाच वेळ वाया गेला. मी नाही अखंड देवाचं नामस्मरण करतो, सदा नाम घोष करू अधिकता, जेणे सदा चित्ता समाधान. मी कधी चिंतन करत नाही. शिंक आली म्हणजे तुमचा श्वास बंद झाला, खोकला आला म्हणजे तुमचा श्वास बंद झाला, जांभळी आली म्हणजे तुमचा श्वास बंद झाला. नाही तर चिंतन रात्रंदिवस चालू आहे, तुमचं लक्ष त्याच्याकडे नाही. आत्मा परमप्रियारी, त्याचा नामकीर्तीचा आर्शवारी, नित्य नवी आवडवरी, सभाह्य अभ्यंतरी हरी प्रकटी. जर त्या प्रभूच्या आत्म्याची परम श्रद्धा ठेवून, आवड ठेवून आणि नित्य नेमानं केल्यानंतर आतही आणि बाहेरही हरी प्रकट होतो, असं नाथबाबाला सांगायचं. सभाह्य अभ्यंतर हरी प्रकटी. हरी म्हणजे बासरीवाला नाही, बाणावाला, भातावाला नाही, त्रिशूळवाला, डेंबरूवाला नाही. हरी याचा अर्थ आत्मा. आणि आत्मा सर्वत्र आहे, जिकडं पाहिलं तिकडं आहे, कुठंही नाही. मागे पुढे उभा राय सांभाळी आलिया आगाध निवाराया, का नाही? एखाद्या आपणही रस्त्यानं चालतो, चालता चालता जर आपल्याला काही झालंय, ऍक्सिडेंट जर झाला तर आपण म्हणतो मारता मारता वाचलो. कस काय वाचला? कोण आलं नाही हो, त्यो जरशी गाडी अशी बाजूला नसती गेली ना तर उडीला होता मला. अरे मग ती बाजूला नेली कोणा? नेली कोणा? जो ज्ञानार आहे तो भगवंत आहे. मग तिथं कोण आहे? तिथं
तिथं तो जो सर्वत्र असलेला, सर्व व्यापक असलेला, सर्वज्ञ असलेला भगवान परमात्मा, हो, प्रत्येकाच्या एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका ऐसी जे बुद्धीस पुरे अनिश्चिती वस्तुगामी. देव नाही अशी जागा नाही, फक्त बुद्धीचा निश्चय करा, खूप आवडीनं करा, प्रेमानं श्रद्धेनं करा. काम बुडत नाही. कामामध्ये मनाला काम लावायचंय. मन आपल्याला कामाला लावायचं. मन आपल्याला कामाला लावायचं, त्याच्यामुळे आपण थकून जातो. आपण मनाला कामाला लावून टाका बरोबर, कधी तुम्ही थकशाल का? थकूच शकत नाही. आपण मनाला कामाला लावलं पाहिजे. सतत घे नाम, घे नाम. होऊ दे घरामध्ये अडचण आली, झाले, कोणीतरी शादीला ते लागलंय कर करायला, त्याला सांगत गचराय, तू नामस्मरण कर. शिव्या दिल्या कुणाला? दे आला. लागल्या कोणाला? मनाला. अशा शिव्या दिल्या माझ्या काळजाला भोकं पडली. म्हणजे जाऊन पाहिले किती पडली. म्हणजे नको त्या गबाळाचं किती माणसाला आवड आहे. अनेक नका पडू गबाळाच्या भरी, ते आहे थोडी नागवन. तुम्ही जर त्याच्या नादी लागशाल ना, तुम्ही पहा ना, मला शादील्या दिवसभर तेच काथ्या कुठ लगे हॅलो लवकर तुम्ही घरी या, आताच्या आता या, त्याला पाहू आपण. अरे काय पाहत्या कोणाला? लांबलाय ना ते राम, धापल्या लांब चालत उडत चालल्या. त्या मनाला सांगता आलं पाहिजे, अरे त्यांनी तुला शिव्या दिल्याच नाही ना. बरं ठीक आहे, एखाद्या जीवानं आपल्याला शिव्या दिल्या आणि आपण त्या घेतल्याच नाही तर कुठे जातील त्या? घेतल्या नाही तर कुठे जातील त्या? एखाद्या माणसानं आपल्याला, आता आपण चौकात आहे आणि आपल्याला लय शिव्या दिल्या, त्यांना 10-15 मिनिटं देत राहिलं, त्याचं तोंड दुखूस तर आपण एक शब्द बोललो नाही. आपण घेतो म्हणून तर लागा द्या, आपण घ्यायच्याच नाही. आपण सोडून दिल्या का त्यालाच बेसरावासारखा वाटत, आला आपण एवढ्या शिव्या दिल्या, एक शब्द आपल्याला बोललो नाही. लोक म्हणत्या तेच मूर्ख आहे. लोक काय म्हणत्या? ज्यांना दिल्या त्यालाच माहिती तूच मूर्ख आहे, तुला काही कळत का नाही. तो माणूस एवढा बिचारा गच आहे, तोच उगाच शिव्या दिल्या. तसं आहे, आपण आहे ना नको त्या गोष्टीचा बहु जादा करून घेतो. आपल्या मनाला आहे ना घाण गोळा करायची जादा सवय. मॅगन चांगला आहेर केलता आणि सरडी साडी दिली. अरे पण दे ना सोडून, तुला दिला का नाही? तुला कोण म्हणलं होतं की एवढा मोठा घेऊन जाय? तुझ्या मनाने दिला, मग त्याने त्यांच्या पद्धतीने दिली, मग तुझ्या मनाला तिथं राग यायची काही गरज नाही ना. बरोबर आहे की नाही? तिथं जे दिलं ना बाया, काही न देता निदान साडी का बोळा का नाही दिला नाही, हे आपल्या मनाला, मला सांगा काय करता सांगू राहिलो, आपल्या मनाला सतत तुम्ही सकारात्मक ठेवा, चांगल्या विचारात ठेवा. चांगल्या विचारात ठेवशान, चांगल्या संगतीला ठेवशान तर तुमच्या मनावर चांगले परिणाम होतील. न मारणारा बैल मारणाऱ्याची खेटी नेऊन जर बांधला ना, तो सुद्धा मुडका आला लागत. काऊन? संगतीचा परिणाम. संगतीचा परिणाम जर बैलावर ढोरावर होतो तर माणसावर होणार नाही का? मग आपल्या मनाला नको तिकडे नका बांधू ना, साडका लावूच नका त्याला तिकडं. आपण कांदे लावायला जातो ना, कुठे बाजार काय घेऊन येतो, मग मला चिंतन काऊन लागा? कस काय लागा चिंतन? कामाला निंदा खुरपाला आपण जर कुठे गेलो ना, लोकांजवळ साऱ्या बाजार राहतो, त्याला दुसरे धंदेच नाही, दळाला काही नाहीच नाही त्याच्याजवळ. मग ते सारं संसारच दळीत राहत्या. बाई असं केलं, तीन तास केलं, याची कट्टी अशी, त्याचं कट्ट. अरे द्या सोडून, जगाचं काय पाहत बसले? आप मर गई, दुनिया डूब गई. आणि आपला वेळ तितका वाया गेला. 8 घंटे आपण वाया घातले. गावाचं दळीत बसलो आपण. चांगल्याच्या विचारात राहायचं, आपल्या मनाला सतत चांगल्या विचारात ठेवायचं. नामधारकांना तरी चांगल्या विचारात ठेवशाल तर तुमचं चिंतन बघा तुम्हाला पॉवरफुल. आज जे एक जर लागलं तर उद्या दुसरं एकदम जबरदस्त चिंतन लागेल. इतकी प्रसन्नता जीवनामध्ये येईल, दुःखच नाही. आता सोडीना मी तुला, सुख आनंद द्यावा मला, आपल्या विदेही शांतामाई सांगतात, आपल्या परंपरेतल्या. देवा माझं मन आहे ना, मना लागो प्रेमचंदो, अगदी प्रेमानं देवा मला तुझ्या नामाचा छंद लागू दे. आम्हा भेटावा गोविंदू. देव भेटण्याकरता प्रभू आमच्या मनाला गोडी लागू दे. आणि जितकी जितकी मनाला गोडी लागल ना, तितकं मन विषयापासून बाजूला जाईल. विषय उडी बोलले जीव, याची कोण करील किव, नुपजे नारायणी भाव,
पावनी ठाव नरदेह. विषय ओढी बोलले, विषयाची आवड आहे त्या मनाला. विषयात नाही गुतायचं, त्याला नामात गुतायचं. त्याला सांगायचं होऊ दे, जे चाललंय जगामध्ये ना, एका जनार्दने भोग प्रारब्धाचा, ते जे तुमच्या संचितामध्ये प्रारब्धामध्ये ना, ते भोग तुम्हाला आपल्याला भोगावाच लागते. सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबा सांगायचे, आपल्याला नामधारकाला जे दुःख येतं ना, बाबा सांगायचे 10 वर्ष आधी त्याचा मेसेज येतो तुम्हाला नामधारकाला. हा, फक्त तुम्ही रेंज मध्ये राहा. ते सांगताय तुम्हाला, सद्गुरुनाथ तुम्हाला जाग करून देतात, मिस कॉल देतात. ते मिस कॉल समजा एखाद्या माणसाला जर पॅरलेसचा अटॅक आला तर समजून चालायचं हा मिस कॉल आहे प्रभूने दिलेला. आता आपण नामस्मरण करायला पाहिजे. 1 सेकंद सुद्धा त्या नामाला ते जीवेना सोडी आयसी झाली असं वाटलं पाहिजे जीवाला. आता मी नामाला सोडणार. उलट आपण चिंता करत बसतो. एखाद्या माणसाला जर बायपास सांगितलेली, बायपास ते चेक करून आलंय आणि डॉक्टरने सांगितलं तुम्हाला 3 ब्लॉकेज आणि तुम्हाला बायपास करायला लागेल, ते घरी येऊन चिंता करीत बसत आहे. चिंता नाही करी, चिंता कर. उलट त्यानं काय करायला पाहिजे, 3 येऊ द्या नाही तर 10 येऊ द्या. जितक्या दिवस बायपास जरी केली तर मरणची, नाही पास केली तरी मग आता नामस्मरण करणं हे का वाटत नाही. त्या आणखी टेन्शन घेतं, बीपी वाढीतय, भानगडी करतय, एकाच्या ऐवजी डबल डोस द्यावा लागत आहे. अरे मग त्या मनाला सांगता आलं पाहिजे का, मना एक दिवस अरे हे देह जाणार रे मना. आपल्या मनाला बुद्धीचा निश्चय करायला पाहिजे, देह जाणार यासी काळबा खाणार. अरे ते काळाचं गिराय की ते आपण नाही ना, देह आपण नाही ना. एवढ्या करता नामस्मरण आहे, का करता चिंतन, आपण का ना पुढे ओढ राहिलो, घंटा कशासाठी बसू राहिलो. देहावरची माया कमी झाली पाहिजे, देहावरचं ममत्व कमी झालं पाहिजे. कधी शिट्टी वाजल सांगता येत नाही ना. आता मला काही गॅरंटी आहे का घरीची. म्हणून पुढं जसं आपण चिंतन करू ना, देहाचा परिपूर्ण विसर पडेल ना, पुढं इतकं सोपं आहे. पुढं अखंडाचंच राज्य आहे. मग तुम्हाला पुढं लय सोपं. आपण आपल्या खरं सद्गुरू माऊलीचे एवढे उपकार आहे दंदाले माऊलीचे, का त्या दंदाले बाबांनी आपल्याला इतका सोपा परमार्थ करून ठेवला ना. पुढं चिंतन काय, तुम्हीच चिंतनात राहत, अखंड चिंतन चालू राहत आहे. पण कुठपर्यंत, देहाचा विसर पडेल. एकदा देहाचा विसर पडला का तुम्हाला पुन्हा एकदा तरी काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा चित्त पांढर. एकदा परिपूर्ण देहाचा विसर पडावा, माझ्या स्वरूपाला मी पात्र व्हावा, मग पुन्हा खूप सोपं होत आहे पुढं चिंतन. चिंता करायची नाही, कवा होईना हे बी नाही करायचे. आपलं काम काय आहे, शेतकऱ्याचा पाऊस पडो का न पडो, आपलं काम काय आहे, करत राहणे. एक शेतकरी होता, 3 वर्ष झाली दुष्काळ पडला. 5 मिनिटात घ्या. 5 मिनिटात एवढं दृष्टांत सांगून पूर्ण करू. एक शेतकरी होता, 3-4 वर्ष दुष्काळ पडला, पाणीच नाही पडलं, एक थेंब नाही पडलं. 4थ्या वर्षी त्यानं काय केलं, जुनी काळ आता नाही, जुन्या काळातला माणूस होता. त्यानं ते जुने साज होते पांबरीला, आणि त्याला गिरू वगैरे लावून पूजन करून पेरायला नेत होते. ती खोडी राहायचे त्या बनवलेल्या, त्याला गोंडे राहायचे. त्यानं काय केलं, सकाळी उठलंय, आंघोळ केलं, घरच्याला म्हणे ऐ आपली जुनी बाजरी, म्हणजे घरी बी राहायचं पहिले, घरचं बी घेतलंय त्यांना, खोडीमध्ये टाकलंय. ती पांबर वगैरे अशी मस्त साज, तिला ते गोंडे बिंडे बांधून आणि ते बैल मस्त हे करून तो पेरायला निघाला. गावातले सगळे लोक, आता मंदिरापुढूनच जायचंय त्याला, पलीकडून शेत. मग आता ते जायला लागले लोक, म्हणजे काय मूर्ख मनुष्य पाहिजे. 3 वर्ष झाले थेंब पडला नाही, आणि हे चाललंय पागल नुसतं, याच डोकं आउट होईल ते. म्हणून तुका म्हणे आशे जट नाही काढताय तिकडं काढ नाही द्यायची. ज्याकडे लोक म्हणते ते काय खरंय, तुम्ही घुमणाऱ्याच्या लोकांच्या नादी लागले. असं कुठं परमार्थ राहतो का, अंगात देव येत असतो का. आम्ही गुरु करेली, आमच्या गुरुन काय आज थोडी सांगेली, आज तिकडं कान नाही द्यायची. तुम्ही जे नामस्मरण करते ते चुकीचं आहे का, तुमचा श्वास खोटा आहे का, जग काही म्हणल. मग त्या माणसानं काय केलं, त्यांच्याकडे लक्ष न देता मारुतीचं दर्शन घेतलं, चाललाय पुढं गाडी घेऊन, गेलाय शेतामध्ये. अहो नीस धुळणा, पण त्यांना ती पांबर टेकवली, नमस्कार केलाय म्हसोबाला,
शेतातल्या पेरलं आणि लगेच सुरू केलंय त्यांना टाकायचं. त्यांना घंटाभर पेरलंय ते. 2-4 राहते जरा काही खापल्या काढायची सवय राहते. उगते सुपाऱ्या घ्यायची सवय राहते त्याला. ते 2-4 जण असे टग्गे राहते ते सोडेल मारुतीला. ते गेले ते 4-5 जण गेले त्याजवळ. काय रे तुला काही अक्कल आहे का? काय झालं रे? कुशाल बी वाया घालून राहिला. अरे म्हणे येड्या हो, तुम्हाला कळत नाही. माझं बी वायाला जाईल, पण मला पेरायची जी अक्कल आहे ना, ती जी अक्कल आहे मला पेरायची, गावात कोणाला पेरता येते बाजरी? ती म्हणे नाही. म्हणे मग तुला एकट्यालाच येते. मग ती जी मला माहिती ना, या बांधा पाहून त्या बांधालो किती मूठ सोडायची याची जी प्रॅक्टिस आहे ना, ती प्रॅक्टिस मी करू राहिलो. पाऊस पडो की न पडो त्याचीच काही हे नाही का? आता इकडे द्रष्टांताच्या सिद्धांताकडे या. नामस्मरण का करायचं? लोक नाव ठेवायचं म्हणून नाही करत, सोडून द्यायचं का? नाही. मी चिंतनाला बसल्यानंतर माझ्या सद्गुरूला जर आनंद होत असेल, माझ्या भगवंताला जर आनंद होत असेल ना, तर मला चिंतन करायचं रोज. नित्य नेमे नामी ते प्राणी दुर्लभ. हो, आपल्या सद्गुरूला जर आनंद होतो ना, म्हणून चिंतन करायचं. माझे सद्गुरू बघा किती असो, किती जरी साधक असले, जो चिंतन करतो त्याच्याजवळ सद्गुरू असतात. हो, म्हणून चिंतन करायचं. माझ्या सद्गुरूला देवाला आनंद होतो म्हणून चिंतन करायचं. आणि चिंतनाला बसल्यानंतर आपल्या समोर आपले सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, मारुती बाबा बसलेलेच आहे, हा भाव ठेवून चिंतन करा. मी गवळेश्वराला गेलो होतो नामस्मरण घ्यायला. त्या मावल्या बिचारे करतात, रोज करतात, पण चिंतनच काही लागत नाही. ते म्हणते मी सारीकडे हिंडते, आमच्याकडे येत नाही. एक दिवस आम्ही दोघं गेलो, सकाळी गेलो, नामदान पण होतं, आम्ही दोघंही गेलो जोडीला. बसवल्या चिंतनाला. अशा जबरदस्त चिंतन झालं त्यांचं. 35 मिनिटाचं चिंतन झालं, पण असं झालं का मोठमोठ्या नारळाला लागले. ते आजूबाजूचे खळ्यातले लोक आले पटापटापटा, काय झालं काय झालं. आणि त्याच्यात आम्ही दार लुटेल होत. आल्या लगे टपाटपाटपा दार. अरे म्हणलं उघडच आहे ना, कोण लावायला रिकाम आहे. उघडले. आल्यामध्ये काय झालं काय झालं म्हणून काहीच नाही झालं. त्या माऊलीला इतका भाव प्रकट झाला. त्या म्हणत्या भाऊ तुम्ही आलं का तेव्हाच भाव होतो. म्हटलं तसं नाही, आज तुमच्या मनाला धाक होता का भाऊ पुढे बसेले. तसं रोज आपल्या मनाला धाक लावून द्यायचा का आपले सद्गुरू मारुती बाबा आपल्या समोर बसलेलेच आहे, ते बघू राहिले, मग चिंतन करायचं. मग बघा आपलं मन मग पळणार नाही कुठं. पण आपल्या मनाला माहिती कोण येत नाही, बैसतोय मनानच, उठतोय मनानं. आत्मा परमप्रिय हरी, त्याच्या नाम कीर्तीचा हर्षभारी, नित्य नवी आवडवरी, सबाई अभ्यंतर हरी प्रकटे. नाथबाबा सांगतात अगदी आवडीनं प्रेमानं करा. आत्मा परम प्रिय आहे तो. आणि आपण चिंतन केल्यानंतर प्रभूला जर आनंद होत असेल ना, आपल्याला कळत नाही. आपण राजन भरीत राहतो का नाही, पुन्हा लांबत येते अशी गंमत राहते, गंध आवरा वाटत आहे. राजन भरीत राहतो का नाही, उचाला खांडात टाक, उचाला खांडात टाक, ते भरतच नाही लवकर. पण ते 7-8 अंड्याचं राहतं. ज्यावेळेस त्याच्या पूर्ण शेवटचा अंडा पडला का तेव्हा ते गज भरतं का नाही, तसं चिंतन आपण करतो. आपल्याला कुठं होतं कुठं काय होतं का नाही, नाही केलं तर काय होतं, नाही केलं तर ते रिकम राहतोय राजन का नाही. तसा रोज आपण ज्यावेळेस त्याच्यात आणून टाकू तेव्हा ते गज भरा ना, तसं रोज चिंतन करू तर आपलं चिंतन एक दिवस पूर्णत्वाला जाईल. पण रोज करायचं, नित्य नेमानं आवडीनं करायचं. एवढं सांगतो. झालेलं भाव पुष्प सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, मारुती बाबांच्या चरणी समर्पित करतो. जे बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकलं असेल, ते माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे. जे योग्य आहे हे सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, मारुती बाबांचा आहे. झालेलं भाव पुष्प त्यांच्या चरणी समर्पित करू. कुंडली कबरदार श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सद्गुरू सच्चिदानंद मारुती बाबा की जय. अवधूत चिन्मय श्री दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोर्डे भाऊ हारलाय.
उगा खर्च करत बसले हो. खर्च नाही करायचा देवा. जितकं सोपा परमार्थ करत आहे